कशा पद्धतीने सुरुवात झाली? साडीचा व्यवसाय का करू वाटला? काय कारण? खरं सांगायचं झालं तर सगळं जगभरामध्ये लॉकडाऊन मध्ये बराचसा प्रॉब्लेम आला. तर सेम प्रॉब्लेम आमच्या गावातही होता. मुळात गावात कपड्याचं एकही दुकान नव्हतं. पहिल्या ग्राहक कसं भेटलं तुम्हाला? पहिले किती साड्या विक्रीसाठी आणल्या होत्या? कसं खरं सुरुवात? सांगायचं तर खूपच छोटा होता. अक्षरशः 10 ते 15,000 ऑनलाईन कशा पद्धतीने विक्री करता? काय करता? म्हणजे तुम्ही चॅनल चालू केले, इंस्टाग्रामवर करता, फेसबुकवर करता का युट्यूबवर? कशा पद्धतीने करता? टर्न ओनचं जर सांगायचं झालं तर ते सण सुद आल्याच्या नंतर वेगळीच रेंज जाती. डेली ह्याच्यामध्ये वेगळीच आहे. तरी दिवसाचा 10च्या प्लसच जातो ऑनलाईन मुळे. एक असा न्यूलगंड असतो की आपण खेडेगावात राहतो म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. तो त्यांनी अगोदर काढायला पाहिजे. तुमचं म्हणजे लोकेशन काय आहे हे मॅटर करतच नाही. सोशल मीडिया आज जगात सगळीकडे पसरलेला आहे. मग तुम्ही डोंगराच्या कुशीत असू द्या नाहीतर मोठ्या शहरात असू द्या, वापर कसा करताय त्याच्यावर डिपेंड. शाब्बास जावा जावा, ऑनलाईनचा फंडा दररोज कमावतात 10,000चा गल्ला. मातकुडी गावातला व्यवसाय पोचला देशभरात. ह्याच्या हिशोबाने एकदम मस्त आहे. भरपूर असे फंक्शन्स हे चालूच असतात. तर त्या फंक्शन मध्ये वापरण्यासाठी सुंदर अशी कलर्स भेटतील. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मातकुडी या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. दोन सख्या जावा आरती जरे आणि कोमल जरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून साडी व्यवसाय उभा करत आज लाखोंची उलाढाल गाठली आहे. दररोज तब्बल 10,000चा गल्ला कमावणाऱ्या या महिलांनी गावातूनच देशभर आपला व्यवसाय पोहोचवलाय. डोंगराच्या कुशीत वसलेलं मातकुडी गाव, पण या छोट्याशा गावातून दोन महिलांनी मोठं स्वप्न साकार केलंय. आरती जरे आणि कोमल जरे यांनी मुक्ताई कलेक्शनच्या माध्यमातून साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॉकडाऊन नंतर सुरू झालेला हा व्यवसाय आज सोशल मीडियाच्या जोरावर वेगाने वाढताना दिसतोय. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवर दररोज लाईव्ह येत या दोघी ग्राहकांशी थेट संवाद साधतात आणि याच माध्यमातून देशभर साड्यांची विक्री करतात. या व्यवसायातून त्यांना दररोज सरासरी 10,000 रुपयांचा गल्ला मिळतो. महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करत त्यांनी आर्थिक स्वावलंबन मिळवलाय. विशेष म्हणजे एका दिवसात तब्बल 53,000 रुपयांचा विक्रमही त्यांनी केलाय. ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठीही त्यांनी उत्तम व्यवस्था उभी केली आहे. शहरांमध्ये कुरिअर तर ग्रामीण भागात पोस्टाच्या माध्यमातून साड्या पोहोचवल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांनाही सहज सेवा मिळत आहे. या यशस्वी दोन जावांशी बातचीत केली आहे आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी. पाहूया. नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मातकुळी हे एक ग्रामीण गाव आहे. अतिशय खेड्या गावात आपण आलो आहोत आणि डोंगराच्या कुशीत असणाऱ्या या गावामधून आरती प्रवीण जरे यांनी छोटासा व्यवसाय सुरू केलाय. पण तो हा छोटासा न राहता संपूर्ण देशभरात त्यांचा हा व्यवसाय पोहोचलाय. कशा पद्धतीने त्यांनी कलेक्शनच्या माध्यमातून साडीची विक्री केली. आपल्यासोबत आरती जरे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. आज मराठीमध्ये स्वागत तुमचं. नमस्कार, काय सांगाल? काय परिचय आहे तुमचा? नमस्कार, मी आरती प्रवीण जरे. मातकुळी गावामध्ये राहते. तालुका आष्टी आहे आणि जिल्हा बीड. अतिशय छोटंसं पण सुंदर असं माझं गाव आहे आणि या गावामध्ये मी कपड्यांचा व्यवसाय करत आहे. तुमचा थोडक्यात कशा पद्धतीने सुरुवात झाली? साडीचा व्यवसाय का करू वाटला? काय कारण होतं त्याचं? खरं सांगायचं झालं तर सगळं जगभरामध्ये लॉकडाऊन मध्ये बराचसा प्रॉब्लेम आला. तर सेम प्रॉब्लेम आमच्या गावातही होता. मुळात गावात कपड्याचं एकही दुकान नव्हतं आणि ग्रामीण भागातल्या महिलांना प्रत्येक वेळेस शहराच्या ठिकाणी नेऊन जेंट्स आणतीलच असं नव्हतं. मग ते जे आणतील, ते जे चॉईस करतील तेच त्यांना वापरावं लागत होतं. मग एक डोक्यात अशी आयडिया आली की आपण काहीतरी केलं तर महिला आपल्याकडे येऊ शकतात. या हिशोबानं आपण हे स्टार्ट केलेलं. पण पहिल्या ग्राहक कसं भेटलं तुम्हाला? पहिले किती साड्या विक्रीसाठी आणल्या होत्या? कसं सुरुवात केली? स्टार्टअप खरं सांगायचं तर खूपच छोटा होता. अक्षरशः 10 ते 15,000 रुपयाचा स्टार्टअप होता. खोटं बोलणार नाहीये, खूप मोठं आणलं होतं असं काही नाही. कारण की वाटतं ना माणसाला, डुबलं तर काय करायचं. बरोबर. त्याच्यातून आपल्याला डुबून नव्हतं द्यायचं आणि वर यायचं होतं. त्या हिशोबाने 10-15,000 रुपयामध्ये स्टार्टअप केलेला होता आणि आज लाखांची खरेदी कशी होती ही मला पण कळत नाहीये. तुम्ही ऑनलाईन कशा पद्धतीने विक्री करता? काय करता? म्हणजे तुम्ही चॅनल चालू केले, इंस्टाग्रामवर करता, फेसबुकवर करता का युट्यूबवर? कशा पद्धतीने करता?
हो, आपला डेली लाईव्ह असतो, तर तो युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती असतो. डेली आपण रील्स वगैरे पण पोस्ट करत राहतो. युट्यूब, इन्स्टा, फेसबुक तिन्हींचाही वापर करतो. एकदा या क्षेत्रात उतरले तर पूर्ण टॉपच असायला. कसं तुम्ही त्यांना पाठवता कसं पार्सल, की तुमचा नंबर देता, पत्ता कशा पद्धतीने? आपण काय करतो तर 2 टप्प्यामध्ये पार्सल्स आपले जातात. काही कुरिअरनी जातात आणि काही पोस्टने जातात. जे खेडेगावामधले पार्सल असतात तिथे कुरिअरवाले पोहोचू शकत नाहीत, म्हणून आपण पोस्टचा वापर करतो. पोस्ट ऑफिस मधून आपण खेडेगावाचे पार्सल देतो आणि शहरातले पार्सल बघितलं आपण की ग्रामीण भागातले अजूनही नागरिक पोस्टाचा कशा पद्धतीने वापर करतात. देशभरात ही सेवा अतिशय मोठ्या प्रमाणात चालली जाते, परंतु ग्रामीण भागात अजूनही पोस्टाचा वापर या कुरिअरच्या माध्यमातून केला जातो. अजून कशा पद्धतीने तुम्ही ही साडी विकली जाते, तुमचा महिनाभराचा किती टर्नओव्हर असतो, काय सांगा? टर्नओव्हरचं जर सांगायचं झालं तर ते सण सुद आल्याच्या नंतर वेगळीच रेंज जाती. डेली ह्याच्यामध्ये वेगळीच आहे, तरी दिवसाचा 10च्या प्लसच जातो ऑनलाईन मुळे. 10,000. 10,000च्या प्लस. हे बघू शकता तुम्ही की रोज 10,000 रुपये एका खेड्या गावातून एक महिला अशा पद्धतीने करू शकते. वर्षाकाठी लाखो रुपये कमवत आहेत त्या, आणि गावात त्यांच्या घरात बसून अशा पद्धतीने ते व्यवसाय करतात. तुमच्यासारख्या अशा अनेक महिला आहेत, त्यांना पण काय सजेस्ट कराल की तुम्ही एक महिला असताना सुद्धा, एक गावाकडची महिला असताना अख्ख्या देशभरात तुम्ही या साड्या पोहोचतायत, काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर बऱ्याच जणांना एक असा न्यूलगंड असतो की आपण खेडेगावात राहतो म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. तो त्यांनी अगोदर काढायला पाहिजे. तुमचं म्हणजे लोकेशन काय आहे हे मॅटर करतच नाही. सोशल मीडिया आज जगात सगळीकडे पसरलेला आहे. मग तुम्ही डोंगराच्या कुशीत असू द्या नाहीतर मोठ्या शहरात असू द्या, वापर कसा करताय त्याच्यावर डिपेंड. एकीकडे इंस्टाग्राम, फेसबुक हे अतिशय वाईट माध्यम आहे असं सांगितलं जातं, किंवा महिला वेगवेगळे व्हिडिओ करतात, लोक नाव ठेवतात, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने या सोशल मीडियाचा वापर करून एक लाखो रुपये कमवण्याचं एक नवं माध्यम निवडले, काय सांगा? शेवटी आपल्यावर डिपेंड राहतं ना की आपण त्याचा वापर कसा करायचा. प्रत्येक गोष्टीच्या 2 नाण्याच्या बाजू असतातच, एक चांगली आणि वाईट. मग ते आपण ठरवली पाहिजे की आपण वापर कसा करायला पाहिजे. म्हणून सांगते सगळ्यांना की नेहमी चांगल्या बाजू, पॉझिटिव्ह विचार ठेवा, प्रत्येक गोष्टी सोप्या होत जातील. याच्यातून तुम्हाला आता कुठला मोठा बिझनेस करण्याचा विचार आहे का, गावातूनच असंच सुरू ठेवणार, काय सांगा? नाही, माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने खेड्याकडे वळायला पाहिजे. का तर शहरामध्ये ना तुम्ही चुकलात तर तुम्हाला सेकंड चान्स नसतो. खेडं हे फक्त असं ठिकाण आहे की जिथं तुम्ही चुकलात ना ते तुम्हाला बोट धरून चालायला शिकवतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी खेड्याकडे वळा. मेन प्लॅटफॉर्म हा खेडा असला पाहिजे. भारताची लोकसंख्यापैकी 70% लोकसंख्या खेड्यात राहते, त्यामुळे ती बघितलं आपण की लोक सांगतायत शहराकडे चला, पण यांचं मात्र खेड्याकडे चला, आपल्या गावात आपला गड्यांनो आपला गावच भरा असं त्यांनी मोहीम राबवली असून आपल्या गावातून जगाशी जोडल्या जाण्याचा त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमाचा हा व्यवसाय नक्कीच चर्चेचा आणि सर्वांना आदर्श घेणाराच बाब ठरत आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.